आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। नागठाणे येथील बालगंधर्व विद्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। नागठाणे तालुका पलूस येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्रीडा शिक्षिका वृषाली पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अधिक जाधव यांनी केलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा कार्याचा परिचय मुख्याध्यापक दीपक कारंडे व धोंडीराम सूर्यवंशी यांनी करून दिला। शेवटी कार्यक्रमाचे आभार DK सूर्यवंशी यांनी मानले। या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षिका उज्ज्वला पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दिवसापासून म्हणजे 7 नोव्हेंबर हा दिवस निश्चित केला आणि म्हणून मागच्या महिन्यामध्ये आपण तो दिवसही साजरा केला होता। कारण विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेमध्ये काय हलापेष्टा भोगाव्या लागतात आणि त्यांनी आपलं जीवन कसं सार्थक करायचं हे आंबेडकरांच्या जीवन कार्यातून आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून 7 नोव्हेंबर 1919 म्हणतोय ते ज्यावेळी शाळेत गेले त्यावेळी परिस्थिती फार बिकट होती। अस्पृश्यता हा एक लोकांमध्ये पसरलेला एक रोग म्हणू आपण। अस्पृश्यता सगळीकडे मानत होती आणि हे आंबेडकर अस्पृश्य जातीमध्ये शिक्षणाची आवड होती आणि म्हणून शाळेत प्रवेश घेतला, पण वर्गात मात्र त्यांना जाता आलं नाही किंवा वर्गात मात्र बसता आलं नाही। ते बसले कुठं की ज्या मुलांचे पायातले चपला जिथं काढल्या जातात किंवा काढल्या जात होत्या वर्गाच्या बाहेर, तिथं त्यांना बसण्याची जागा नाही। ते कोणता संकोच न मानता ते तिथं बसले, म्हणजे वर्गाच्या बाहेर बसून त्यांची अवस्था कशी झाली असेल बघा। आज आपण एवढ्या चांगल्या बेंचवरती बसून सुद्धा आपण शिक्षण घेतो का, हा आपल्या पुढे पडलेला प्रश्न।